नमस्कार, मी राजेंद्र थिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अजित पवार पंचतत्वात विलीन, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, दोन्ही मुलांनी दिला मुखाग्नी। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। अजितदादांच्या निधनामुळे झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल, 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला होणार मतमोजणी। आणि बहुचर्चित UGCच्या नवीन नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती, म्हटले यांचा गैरवापर होऊ शकतो। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरात वाढते अतिक्रमण, व्यापाऱ्यांकडून कॅरीबॅगचा वाढता वापर, घंटागाडी असतानाही नागरिकांकडून रस्त्यावर फेकला जाणारा कचरा, त्यामुळे शहर मोठ्या प्रमाणात अस्वच्छ होत असून आता मात्र बीड पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे। रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना आणि स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मागील काही दिवसांपासून बीड पालिकेला स्वच्छतेसाठी यंत्रणा मिळाल्याने बीड शहर स्वच्छ होत आहे। शहरात घंटागाड्या सुरू असतानाही रस्त्यावर कचरा फेकल्यास 500 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये, उघड्यावर लघवी केल्यास 200 रुपये, शौच केल्यास 500 रुपये, तर कॅरीबॅग वापरणाऱ्यावर 5000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। बीड शहर स्वच्छतेसाठी बीड पालिकेची ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून यासाठी मुख्याधिकारी शैलेश फडशे हे स्वतः फौज फाटा घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत। बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला असून या अपघातात एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेतृत्व अजितदादा पवार यांचेही निधन झाले। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या डोळ्यात अश्रू होते। हा अपघात केवळ एक दुर्घटना न राहता अनेक आठवणी आणि प्रश्न मागे ठेवून गेला आहे। अजितदादा पवार यांच्या भीषण विमान दुर्घटनेमागील संभाव्य तांत्रिक कारणे आता समोर येऊ लागली आहेत। बारामतीमधील टेबल टॉप रनवे आणि लँडिंगच्या वेळी विमानाचा असामान्य वेग यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज बारामतीच्या विमानतळाचा दांडगा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ वैमानिकाने वर्तविला आहे। विमान लँडिंगच्या अंतिम टप्प्यात असताना त्याचा वेग आणि दिशा नियंत्रित असणे आवश्यक असते। तज्ज्ञांच्या मते अजित पवारांचे विमान धावपट्टीकडे येत असताना ते अनस्टेबल होते। जमिनीपासून केवळ 500 फूट उंचीवर असताना विमानाचा वेग 183 नॉट्स एवढा होता। तो वास्तविक 106 ते 135 नॉट्स एवढाच असायला हवा होता। मर्यादेपेक्षा जास्त वेग असल्याने विमानाचे लँडिंग सुरक्षित करणे कठीण झाले असे मत या वरिष्ठ वैमानिकाने मांडले आहे। तसेच बारामती विमानतळाचा रनवे हा टेबल टॉप स्वरूपाचा आहे। अशा रनवेच्या दोन्ही टोकांना किंवा एका बाजूला खोल दरी किंवा उतार असतो, ज्यामुळे लँडिंगसाठी अत्यंत अचूकतेची गरज असते। बारामतीमध्ये स्वयंचलित लँडिंग व्यवस्था नसल्यामुळे वैमानिकांना केवळ डोळ्यांनी पाहून स्वतः विमान उतरावे लागते। या स्थितीत थोडा जरी अंदाज चुकला तरीही विमान हे धावपट्टीवरून घसरण्याचा मोठा धोका असतो। विमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग रद्द करून गो अराउंड केले होते, मात्र दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा वेग जास्त होता तेव्हा पुन्हा गो अराउंड करणे आवश्यक होते, परंतु सदर वैमानिकाने लँडिंग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, जो की जीवघेणा ठरला असे मत या वरिष्ठ वैमानिकाने मांडले आहे। एकंदरीत लँडिंगच्या वेळी विमानाचा असलेला जास्तीचा वेग हाच अपघातास कारणीभूत ठरल्याचा निष्कर्षही या वरिष्ठ वैमानिकाने काढला आहे। माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी आणि एक खाजगी इसम यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या SCB पथकाने 20,000 रुपयांची लाच घेताना काल रंगेहात पकडले। या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। वाळूचे टेंडर होऊन अवघे 4 दिवस होत नाहीत, तोच वाळू वाहतुकीसाठी हप्त्यांची मागणी सुरू झाल्याचे आता समोर आले आहे। वाळूची वाहने सुरळीत चालू ठेवायची असतील तर दर महिन्याला 20,000 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल अशी मागणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी असलेला अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे केली होती। ही लाच खाजगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्या माध्यमातून स्वीकारली जाणार होती। या तक्रारीच्या आधारे जालना ACBचे उप अधीक्षक बाळासाहेब जाधव व त्यांच्या पथकाने सापळा रचून बुधवार
दिनांक 28 जानेवारी रोजी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटल समोर दोघांनाही लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे पोलीस प्रशासनातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। दरम्यान या लाचखोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल सुरेतळ यांची तडकाफडकी माजलगाव येथून उचलबांगडी करत त्यांची बीड येथे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। तर राहुल सुरेतळ यांच्या जागी बीड येथे गृह विभागाचे DYSP उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे माजलगाव शहर ठाण्याची सूत्रे सोपवण्यात आली आहेत। तर नियंत्रण कक्षातून गात यांची बदली करत त्यांच्याकडे आता गृह विभागाचा DYSP पदाचा पदभार देण्यात आला आहे। आणि आता बातमी भीषण अपघाताची। पाटोदा मांजरसुंबा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून काल दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी एक ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या अपघातात ठार झालेल्याचे नाव संतोष मधुकर कागदे राहणार मोरगाव तालुका जिल्हा बीड असे आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये जोरदार धडक झाली, त्यामुळे भीषण अपघात होऊन संतोष कागदे यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याअंतर्गत लिंबागणेश पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मनसूर शेख, अब्दुल सय्यद आणि बाबासाहेब खाडे हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला। पुढील तपास नेकनूर पोलीस करत असून या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली असून काल दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी बीड ग्रामीण पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवायात वाळूची चोरटी वाहतूक करणारे 2 हायवा ट्रक पकडत एकूण 59,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पहिली कारवाई सकाळी धुळे सोलापूर महामार्गावरील हॉटेल सनराइज येथे करण्यात आली। SDPO श्रीमती पूजा पवार यांच्या आदेशावरून आणि PI अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली PSI काटकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून गेवराईकडून वाळू घेऊन येणारा हायवा अडवून तपासणी केली असता त्यात 5 ब्रास अवैध वाळू आढळून आली। चालक जाकीर शहाबुद्दीन शेख राहणार नांदूर हवेली याच्याकडे रॉयल्टी नसल्याने 30,25,000 रुपयांच्या मुद्देमालासह त्याला अटक करण्यात आली। तर दुसरी कारवाई सायंकाळी बायपास रोडवर करण्यात आली। PI अशोक मुदिराज व त्यांच्या पथकाने हायवा थांबवून तपासणी केली असता त्यात 5 ब्रास अवैध वाळू आढळून आली। चालक कृष्णा विश्वनाथ वाघिरे राहणार उदंड वडगाव याला वाळू वाहतुकीचा परवाना सादर न करता आल्याने 29,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या दोन्ही कारवाईत एकूण 59,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PI अशोक मुदिराज, PSI काटकर, सचिन आगलावे, संतोष जायभाय, विजय जाधव, हजारे राठोड यांनी मिळून केली। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।